कोकणातील शिमगा उत्सव हा परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा सण म्हणून ओळखला जातो. खेड शहरात होळी पौर्णिमेच्या रात्री शेकडो वर्षांपासून जोपासली जाणारी मढं काढण्याची अनोखी परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. इडापिडा टळावी, शहरावर कोणतंही अनिष्ट येऊ नये आणि सर्वांचं कल्याण व्हावं या भावनेतून ही प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली जाते. यंदाही खेड शहरातील श्रीदेवी पाथरजाई देवीच्या शिमगोत्सवात होम लागल्यानंतर हनुमान मित्र मंडळ आणि परिसरातील तरुण वर्गानं एकत्र येत मढं सजवलं. एखाद्या खऱ्या प्रेतयात्रेप्रमाणे सर्व विधी पार पाडून हे प्रतिकात्मक मढं शहरातून काढलं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असं म्हणत अंत्ययात्रा संपूर्ण शहरातून फिरवली. काही ठिकाणी प्रेतयात्रा थांबवून लोक प्रतिकात्मक रडत, बोंबा ठोकत श्रद्धेची अभिव्यक्ती करतात. शहरातील सर्व अनिष्ट शक्ती दूर व्हाव्यात हीच त्यामागची भावना असल्याचं ज्येष्ठ नागरिक सांगतात. ही परंपरा गेल्या 100 वर्षांहून अधिक काळापासून अखंड सुरू आहे. पूर्वजांनी शहराची दुष्ट काढण्यासाठी आणि संकटांचा नायनाट व्हावा यासाठी होळीच्या दिवशी ही प्रथा सुरू केली. ती आजही तितक्या श्रद्धेने पाळली जाते. हुताशनीची प्रेतयात्रा असंही याला संबोधलं जातं. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही आगळीवेगळी परंपरा पाहण्यासाठी पुणे, मुंबईसह बाहेरगावाहून चाकरमानी खास येतात. मध्यरात्री हजारो नागरिक, युवक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन होळी साजरी करत असतानाच ही प्रथा मोठ्या शिस्तीत आणि श्रद्धेने पार पडते. अखेरीस संपूर्ण शहरातून फिरवलेलं मढं देवी पाथरजाई देवीच्या होमामध्ये दहन केलं जातं. या विधीमधून शहरातील इडापिडा बाहेर जावी आणि सर्वत्र सुख समृद्धी नांदावी अशी सामूहिक प्रार्थना भक्तांकडून करण्यात येते. खेडची ही 100 वर्षांची परंपरा आजही तितक्याच उत्साहानं आणि श्रद्धेनं जोपासली जात असून शिमगा उत्सवाला यामुळे एक वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप प्राप्त झालंय. प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी, खेड. श्रीदेवी पाथरजाईचा शिमगा उत्सव आजपासून सुरुवात झालेला आहे. आजचा हा होमाचा कार्यक्रम आत्ताच संपन्न झालेला आहे. उद्या देवीची पालखी सहाण भरण्यासाठी उद्या बाहेर पडणार आहे. चंद्रग्रहण असल्यामुळे रात्री 9:30 ते 10:30 सहाण भरण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर जे यंदाचे मानकरी आहेत निकेतन अनंत पाटणे, रेशम महेश पाटणे, त्याच्यानंतर पराग आत्माराम चिखले आणि प्रफुल्ल सीताराम महाजन, तर या मानकऱ्यांची घरी पालखी जाईल आणि परवापासून प्रत्येक ग्रामस्थांच्या, खेडवासियांच्या घरोघरी देवदर्शनासाठी येईल आणि पंचमीला रंग खेळत रात्री सीमा सोडवण्याचा आणि पालखी नाचवण्याचा एक उत्तम कार्यक्रम इथे या शिमगा उत्सवामध्ये होईल. आणि मग ह्या कार्यक्रमाची सांगता होऊन पुढच्या मानकऱ्याकडे देवीचं प्रस्थान होईल, म्हणजेच रेशम महेश पाटणे यांच्या मोठ्या घरी. आणि अशा पद्धतीने हा पूर्ण खेडवासियांचा आणि सर्व मानकऱ्यांचा हा सोहळा आहे. तर मी सगळ्यांना याच्या शुभेच्छा देतो, सर्व मानकऱ्यांकडून, विश्वस्तांकडून आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू.